स्मारक कारणीभूत नाही असा हवाला आता केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्राने महापालिकेला दिलेला आहे। तर नाग नदीचा प्रवाह मार्ग अरुंद झालाय, त्यामुळे हा पूर आल्याचं देखील या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणी मोहम्मद हमीद इंजिनियरच्या जामीन प्रकरणामध्ये कोर्टाने सरकारला फटकारलं असल्याचं देखील बघायला मिळतंय। जामीन अर्जावरील अंतिम सुनावणी राज्य सरकारमुळे वारंवार पुढे ढकलावी लागते असं म्हणत 4 दिवसांनी अंतिम तारीख दिलेली आहे। अकोल्यात उन्हाचा पारा आता 43 अंशांवर गेला। या उन्हाच्या तीव्रतेमुळे नव्याने लागवड केलेल्या केळी पिकांच्या रोपांची अवस्था नाजूक होऊ लागली आहे। त्यामुळे शेतकरी आता केळी रोपांना वाचवण्यासाठी क्रॉप कव्हरचा वापर करताना दिसत आहे।